सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा खंडारी नाम सप्ताह मौजे कोऱ्हाळे बुद्रुक तालुका बारामती जिल्हा पुणे विनीत समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ तसेच युवक मंडळ कोऱ्हाळे बुद्रुक. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. का अरे सगळ्यात प्रथम आपल्या मनाला आपण ठरवलं पाहिजे, मला कोणीतरी विचारणार आहे. ज्या वेळेला तुमच्या मनात हा प्रश्न येणार आहे त्यावेळेस तुम्ही हर एक गोष्टीचा विचार करूनच वागणार आहात. हा सिद्धांत आहे महाराज, जीवनात जगण्याचा हा सगळ्यात मोठा सिद्धांत. तुम्हाला कळलं पाहिजे मला कोणतरी विचारेल, माझ्या गल्लीतली माणसं विचारतील, भोवतालची विचारतील, बायको विचारेल, आई विचारेल, वडील विचारतील, समाज विचारणार आहे, गाव विचारणार आहे किंवा पाहणारे माणसं मला विचारणार आहेत. हे ज्याला वाटतं तोच माणूस स्वच्छ पवित्र आणि छान राहतो आणि त्याच्याकडेच ही सगळी उत्तरं जीवनाची असतात आणि तोच जीवनाच्या यथार्थ उंचीवर पोहोचलेला असतो. हा सिद्धांत आहे. तोच पोहोचतो की ज्याला वाटतं की मला विचारणार आहे आणि विचारणाऱ्या माणसाला मला योग्य उत्तर द्यावं लागणार आहे की जे उत्तर समाजाला मान्य आहे, शास्त्राला मान्य आहे, देवाला मान्य आहे, देव वचनाला मान्य आहे, संत वचनाला मान्य आहे, नीतीला मान्य आहे, व्यवस्थेला मान्य आहे, परिस्थितीला मान्य आहे, समाजाला मान्य आहे आणि मात्या पित्याला मान्य आहे. या लोकांच्या चाकोरीत जे उत्तर बसणार आहे ते मला द्यावा लागणार आहे. यासाठी मला तसंच वागावं लागणार आहे. तेव्हा ती माणसं डोळ्यात दिखत दिखत ती माणसाचं सोनं झालेलं असतं आणि रस्त्याने जी माणसं अशी चालतात त्यांची रस्त्यात मंदिरं बांधली जातात. लक्षात ठेवा, त्यांची कापऱ्या कोपऱ्यात मंदिरं बांधित नाहीत. अशा माणसाची रस्त्यात मंदिरं लोक बांधतात, रस्त्यामध्ये त्यांची पूजा करतात, रस्त्यामध्ये त्यांचे पुतळे उभे करतात, रस्त्यातच त्यांच्या नावाने जयघोष होतो. कारण त्यांना माहिती आहे मला कोणीतरी विचारणार आहे आणि त्याला मला उत्तर द्यावं लागणार आहे. आणि ही उत्तरं या पद्धतीची द्यावी लागणार आहेत की जो ट्रॅक मी तुम्हाला सांगितला या ट्रॅकच्या आतमध्ये बसणारी उत्तरं पाहिजेत. ट्रॅक सोडून उत्तर जर असेल तर ते उत्तर समोरच्याला मान्य होत नाही, समोरचा त्याच्या नादी लागत नसतो. ह्या सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी जीवनाच्या ज्याला सामान्य पाळता येतात, जो सामान्य गोष्टीपासून विचार करतो त्याच माणसाला असामान्य होता येतं. थेंबा थेंबानं ज्याला साचवता येतं त्याला दुसऱ्याला वाहून सुद्धा घेऊन नेता येतं. नाही कळलं माझं? पुन्हा सांगतो, थेंब थेंब जो आपल्याजवळ साचू शकतो, धरण, तलाव, नदी थेंबा थेंबानं साचवते आणि इतकं साचते तिच्या मनात आलं तर कुणालाही ती आपल्याबरोबर घेऊन जाते. ज्याचं थेंबानं नाही मोरीनं ज्याचं चाललंय तो कुणालाही घेऊन जाऊ शकत नाही. म्हणून थेंबा थेंबानं आपल्या क्षणाक्षणोहाची करावा. मी थेंब सांगितला, थेंबा थेंबानं ज्याला साचवता येतो चांगला विचार, चांगला आचार, चांगलं पाहणं, चांगलं बोलणं, चांगलं वागणं, चांगलं मन, चांगली बुद्धी, हे थेंबा थेंबानं ज्याला आपल्या जवळ साचवता येते तो कितीही मोठा सागर बनू शकतो महाराज, कितीही मोठं होऊ शकतो आणि कितीही दुसऱ्याला देऊ शकतो. आणि यासाठी त्याला मला कोणीतरी पाहतंय, कोणतरी विचारतंय, कोणतरी प्रश्न करतंय आणि त्या प्रत्येक प्रश्नाला मला उत्तर द्यायचे. विचारलेल्या प्रश्नामधून जे जीवन बाहेर आलं, विचारलेल्या आचारातून जे जीवन बाहेर आलं, विचारलेल्या संगतीतून जे जीवन बाहेर आलं त्याचं नाव आहे गाथा. त्याचं नाव आहे गाथा. ते उठले आणि लिहित बसले असं नाहीये. जे विचारले, जे पुसले, जे बघितले, ज्याची उत्तरं मला द्यायची ते दिलेल्या योग्य उत्तराची ही गाथा तयार झालेली आहे. आणि ही गाथा माझी मलाच कळाना. त्यांना विचारलं ना, जवळचे माणसं होतेच की, कोणाच्या जवळ माणसं नाहीत महाराज. छोटी माणसं आहेत, मोठी माणसं आहेत, मध्यम माणसं, सगळ्याच्या जवळ माणसं आहेत. आपला बाप जरी मोठा कर्तबगार जरी असला आणि तो जर अशी थोडंफार काही जर हातावर चोळीत असला
तर लहान आपला रांगणारा बोलणारा मुलगा सुद्धा म्हणतो, बाबा हे काय करता तुम्ही, हे करू नका ना. नाही म्हणत तुम्हाला बघितलं नाही तुम्ही, मी तर बघितलंय बा. एखादा बाप मोठा शहाणा आहे, मोठा श्रीमंत आहे, बंगल्यात राहतो, गाड्या घोड्या, पण तो जर सिगारेट उडत असेल, त्याचा लहान पहिलीचा मुलगा म्हणतो, बाबा तुम्ही हे कशाला वाढता, सारखं खोकत आहे बी वडीत आहे बी. का नाही बोलतो का नाही हा, बाबा हे ओढू नका. आई म्हणते, बाळा तुला काय करायचे, तू लई लहान आहेस, मी सांगून सांगून दमले, माझंच पुढं जायची बारी आली, यांच्या तरी हाय का नाही. मला कोणीतरी विचारते, मला सांगतंय कोणीतरी, माझं कोणतरी बघणारे, याची जाण आणि याची लाज ज्या माणसाला असते, त्याच्यावर लहान मुलानं मला सांगावा हा प्रसंगच येत नाही महाराज. तो मनुष्य स्वच्छ आणि पवित्र राहतो, हा प्रसंगच येत नाही. कोण मोठा मला नाव ठेवील यापेक्षा माझ्याकडे लहाना पाहून चुकीचं वागेल याची जबाबदारी मोठ्या माणसानं अवश्य घेतली पाहिजे. लक्षात ठेवा, हा सिद्धांत आहे. त्याने जबाबदारी घ्यायची ना. अरे माझ्याकडे बघून हे वागतील आणि हे बिघडून जातील, नाही मला तसं वागायचं. आणि म्हणून प्रत्येक माणसाला विचारणारी माणसं आहेत. माणूस विचारतो, निसर्ग विचारतो, समय विचारतो, देव विचारतो, संत विचारतात. विचारणारी सगळी आहेत. समय काही विचारित नाही का तुम्हाला? वेळ विचारित नाही? वेळ सुद्धा तुम्हाला विचारते, काय चाललंय तुझं. वेळ विचारात येते, वेळ विचार घेते, वेळ आढावा घेते, समय समाज सगळा घेतो. तसं तुकोबाराय जरी होते, ज्ञानेश्वर महाराज होते, त्यांना विचारलं ते महाराज, उपजताचे ज्ञानी हे माहिती आपल्याला, त्यांना विचारलं नाही का? तो वेद बोलतो, मग हा राड्या ज्ञानी ह्या बोलल, हा बोलल का, हे विचारलं का नाही त्यांनी? उत्तर दिलं का नाही? ज्ञान तू ज्ञानी आहेस, तुझं नाव ज्ञान आहे आणि आमच्या पाणी भरल्याचं नाव ज्ञान आहे. तू म्हणतो जगात सगळा परमेश्वर आहे आणि जग सगळं सर्वत्र आहे, जडी स्थळी काष्टी पाशानी सगळं, असं तू म्हणतो. मग तू जसा गोड बोलतो, तू जसा वेद बोलतो, तुला जसं बोलता येतं तसं याला बोलता येईल का? हे विचारलं ना महाराज पंडित लोकांना. ते पंडित म्हणा, आचार्य म्हणा, नाही तर वेडे काय तुम्हाला म्हणायचे, मी त्यांच्याबद्दल म्हणणार नाही, काय मला काही म्हणायचं नाही. पण माझा प्रश्न असा आहे, विचारलं का नाही त्यांनी? ज्ञानेश्वर महाराज उत्तर दिलं, न बोलायला काय झालं, तो बोलेल, ते बोलेल ना, माझं काय म्हणणं आहे, तो बोलेल. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याला सरळ सांगितलं, सज्जन ग्रहस्था. त्यांच्या समक्ष शेकडो पंडित आचार्य बसले, ते ऋग्वेदी, यजुर्वेदी, सामवेदी, अथर्ववेदी, पण त्यांनी त्यांच्या समक्ष सांगितलं, सज्जन ग्रहस्था, तुला काय माहिती हे मला माहिती आहे. माऊली काय बोलली त्याला? तुला काय माहिती त्या रेड्याला, तुला जे माहिती आहे ना ते मला माहिती आहे. तुला, मला जे येतं ते तुला येतंय आणि तुला जे येतंय ते मला माहिती आहे. पण तुला जे येतंय हे मला माहिती आहे, पण ह्या थोर सज्जन पुरुषाला माहिती नाहीये, यांना माहिती नाही. मला तर माहिती आहे, माझ्यासाठी तू काही म्हणू नको, पण यांना माहित नाही म्हणून यांच्या माहितीसाठी तू त्यांना सांग. ज्ञानोबाराय म्हणले का माझ्यासाठी सांग? माझ्यासाठी सांगू नको, मला माहिती आहे. ज्यांना वाटतं तुला हे माहित नाही, हे ज्यांना वाटतं ना त्यांना सांग समजून की जे तुम्हाला माहिती आहे ते मला सुद्धा माहिती आहे. हे ज्ञानोबाराय त्याला बोलल्याबरोबर त्यांच्याकडे तोंड करून हा बोलू लागला महाराज, वेदाची रुच्या बोलू लागला. का? त्यांच्याकडे तोंड केलं. त्यांनी थोडंच ज्ञानेश्वर महाराजांकडे तोंड केलं आणि सांगितले मला माहिती आहे म्हणून. ज्ञानोबाराय म्हणले मला माहिती आहे. माझा मुद्दा असा आहे की त्यांना विचारणारी माणसं आहेत. या मुद्द्यासाठी तुम्हाला गोष्टी माहीत नाहीत म्हणून मी इथं उभा नाहीये. सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत आणि आपण सगळी सुज्ञ जाणकार, सगळी कीर्तनकार, प्रवचनकार मंडळी. माझा मुद्दा असा आहे की एक गोष्ट सतत आपल्या लक्षात ठेवा, मला कोणीतरी विचारणार आहे आणि तुम्हाला उत्तर द्यायचंय. ते मग ते जगण्याचा असो, वागण्यातला असो, खाण्यातला असो, पिण्यातला असो, राहण्यातला असो, कामाचा असो, कुठलाही असू द्या रोजच्या जीवनात. आणि तुमच्याकडे उत्तर योग्य देण्याची हिंमत असेल आणि योग्य जर असाल तुम्ही, तर 100% तुम्हाला याच जन्मामध्ये मोक्ष मिळणार आहे. त्याच्यात तप करायची काहीच कारण नाही, अजिबात संशय घ्यायचं काही कारण नाही. तुमचं उत्तर जर योग्य असेल तर येची डोळा, येची देही, येची डोळा भोगू मुक्तीचा. आपलं उत्तरच जर योग्य, काय भिण्याचं कारण आहे बुवा?
काय भिण्याचं कारण? उत्तर रामानं विचारलं ना शबरीला? नाही विचारलं. अगं ही लक्ष्मण स्वतः म्हणतो, अगं शबरी ही बोर अशी नसतात, ही अर्धी करंडलेली बोर येत. ही कशी? तिने सांगितलं, लक्ष्मणा अरे ही बोर अर्धी करंडली मी स्वतः खाऊन बघितलीत, आणि आंबट आहेत ना ती फेकून दिलीत, आणि जी गोड आहेत तीच ठेवलीत म्हणले तुला. हे तिने उत्तर दिलं. महाराज नाही कळलं तुम्हाला उत्तर? गोष्ट तुम्हाला माहिती आहे, मला गोष्टीतला भाव तुम्हाला सांगायचा आहे. मी गोष्टीसाठी कीर्तन म्हणून उभा राहिलेलो नाहीये, हे पहिलं लक्षात ठेवा. मला गोष्ट नाही सांगायची. राम गपचिप राहिले. लक्ष्मणाला शंका आली, अर्धवट कशी काय ही बोर? ही अर्धी कशी? तिने सांगितलं, राजा ही तशी नाहीत, ही अनेक झाडाची तोडून आणलीत, आणि काही झाड आंबट येत, काही गोड येत. मग जी गोड आहेत, जे देवाला आवडणार आहेत ती ठेवलीत. मी बोरावर सुद्धा विश्वास ठेवला नाही, मी माझ्या दातावर आणि तोंडावर विश्वास ठेवलेला आहे. हा तिचा भाव आहे. हा तिचा काय आहे? मी बोरावर नाही विश्वास ठेवला, मी माझ्या दातावर आणि तोंडावर, माझ्या जिभेवर विश्वास ठेवला. मी स्वतः ती खाऊन बघितलीत, आणि खाऊन पाहून तुला सांगते की मी खाल्लीत, आणि ही गोडच आहेत म्हणून मी तुला ठेवलीत. म्हणजे मी दुसऱ्यावर विश्वास ठेवीत नाही, मी माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे. माझ्या तोंडावर आणि जिभेवर विश्वास आहे, आणि माझं तोंड आणि जीभ ते इतकं प्रामाणिक माझ्याबरोबर वागतं. मी जर म्हणलं राम चिंतन करतं, ते रात्रंदिवस रामाचं चिंतन करतंय, ते दुसऱ्याचं चिंतन करीत नाही. माझी मज झाली अनावर वाचा. या माझ्या तोंडाचा स्वभाव मला माहिती आहे की माझं तोंड सतत रामाचं चिंतन करतंय, आणि म्हणून मी त्याच्यावर विश्वास ठेवला, आणि म्हणून हे मी खाल्लंय. आणि रामा ही माझ्या तोंडानं खाल्लेली येतं, हे तू खा. उच्चिष्ट ती बोरे खाय भिल्लटीची, देवाला खावी लागली महाराज. का? तिच्या तोंडाचा विश्वास फार वेगळा आहे, तिचा भाव वेगळा आहे. कमीत कमी आपल्या वागण्याचा, आपल्या भक्तीचा, आपण जगण्याचा आपल्याला आत्मविश्वास पाहिजे बुवा. जर तुम्हाला विश्वास नसेल तर दुसरा तुमच्या शब्दानं तरुण जायला काय मोकळा आहे काय? विठ्ठल सिद्धांत असा आहे, मला विश्वास पाहिजे ना. समजा माझं जर पोट भरतच नसेल तर नक्की मी जेवलो नाही. तुम्ही सोंग करताय जेवणाचं, जेवलोय, अरे पोटात आग पडली ना. आणि ज्या अर्थी तुमचं पोट भरलेलं आहे त्या अर्थी तुम्ही म्हणले मी खाल्लं नाही, तरी पोट सांगतंय तू एक घास सुद्धा खाऊ शकत नाही. का? आपल्याला विश्वास पाहिजे ना, माझ्या बोलण्याचा, माझ्या वागण्याचा, माझ्या भक्तीचा, माझ्या साधनेचा, माझ्या कर्तृत्वाचा मला आत्मविश्वास पाहिजे परमेश्वराविषयी. आणि हा विश्वास तुम्हाला विचारणारी माणसं आहेत, हे ध्यान धरा. बायको विचारेन, मुलं विचारेन, शेजारी ध्यान धरा. तसं तुकोबरायला सुद्धा विचारणार आहे. ज्ञानोबरायला विचारलं नाही, निवृत्तीनाथाला विचारलं नाही, सोपान देवाला, नामदेव महाराजाला विचारलं नाही, सगळ्याला विचारलं महाराज, कुणाला विचारलं नाही. तसं तुकोबरायला विचारलं, महाराज आमच्यात राहिले, खाल्लं पिल्लं, बसलं उठलं, आम्ही तुम्ही बरोबर देवाच्या मंदिरात भजन पूजन, पंढरपूरची वारी, हे तुमचं सगळं आमच्या बरोबर चाललंय. तुम्ही काय एकटेच करता का? तुकोबरा एकटे करीत होते का? त्यांच्याबरोबर माणसंही होती, त्यांच्याबरोबर दुसरे जोडीदारही होते. असं नाही ना एकटेच तुकाराम महाराज होते असं कोण म्हणन. ते दुसऱ्याला बरोबर घेऊन करीत होते. तुमच्याबरोबर सगळंच आहे. आणि आम्ही तुम्हाला बघितलंय, तुमच्याबरोबर गायी राखल्या, गुरु राखले, रान पेरलं, रानात गेलो, दोघं राखण केली. तुम्ही रानाची राखण केली, आम्ही रानाची राखण केली. तुम्ही नदी किनारी भजन केलं, आम्ही काय चोऱ्या केल्यात का? तुम्ही भजन केलं, आम्ही काय केलंय? आम्ही केलंय. पण महाराज तुमच्याकडे जे मिळालंय ते आम्हाला मिळत नाही ना. आम्हाला मिळाला, तुम्हाला कसं काय मिळालं? तुकोबाराय म्हणतात, मला एक कळाना, झालो सन्मुख तो कैसा. मला सुद्धा कळाना कैसा, कसं काय मला हे मिळालंय.
पण मला मात्र ते काही मलाच कळायला तयार होणार. कैशाला प्रश्न विचारा, कसं काय मला मिळालं मलाच कळाना. मी तर कुणाच्या आश्रमात गेलो नाही, कुणाच्या गुरुघरी गेलो नाही, कुणाची छाटी लंगोटी धुतली नाही, कुणाला जेवण घेऊन गेलो नाही, ना कुणाचे कपडे धुतले नाही, ना कुणाचे जोडवे उचलले नाही, ना कोणत्या आश्रमात मी गेलो नाही. पण मलाच कळाना कैसा, माझी मलाच कळाना, मी काय करू मलाच कळाना. हे न कळल्यानंतर मला कळत नाही कसं काय कळा. म्हणले महाराज तुम्हाला जरी कळत नसलं तरी तुमचं म्हणणं तर सांगा ना. मी कस काय आलो इथे कीर्तनला, मी तर पहिल्यांदाच आलो का नाही. सहज दादाकडे सहज बसलो, दादा यांच्याकडे कीर्तनला गेलो, अण्णाकडं बऱ्याच 25-30 वर्षापासून अण्णांच्या वडिलांचा भोयटी वस्तू माझा परिचय. तिकडे आले हो दादा याचे. दादा म्हणले तिथे आलेत ना, माझ्या रस्त्याने तुम्ही जाणार आहेत ना, मग मी रस्त्यात उभा माझ्या घरी आलो पाहिजे. दादाच्या घरी गेलो, दादाच्या घरी बसले होते. हे म्हणले कोण आहेत, दादा म्हणले कीर्तनकार आहेत. दादा म्हणले ठेवा कीर्तन. मलाही माहित नाही कैसा इथं आलो. अहो तुमचा माझा परिचय आहे अजिबात नाही. गावाचं नाव सुद्धा मला माहित नाही, फक्त तुमचं नाव माहिती. दादाकडे जाणं येणं. हे बसलेले यांनी विचारले हे कोण आहेत. हे म्हणले हे बडे महाराज आहेत. हे आपल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये दादा परिचय करून द्यायला लागले. जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये हे 30 वर्षे नोकरी करीत होते, 21 वर्षे ब्रँच मॅनेजर म्हणून काम करत होते. आणि दादांनी यांना सांगितलं याच ड्रेसमध्ये मॅनेजर होते, आत्ता रिटायर झालेत, फक्त पटका नाही उपरण टोपी, आत्ता रिटायर झालेत. म्हणले रिटायर झाले तर मग आपलं कीर्तन करतील का. दादा म्हणले मी सांगतो. ते म्हणले घ्या लिहून. आम्ही लिहून घेतलं. कसा मी आलो मलाच माहित. जसं मी तुम्हाला ही सिंपल गोष्ट आहे, मी कसा आलो मला माहित नाही, तसं तुकोबाराला विचारलं कसं काय तुम्ही ह्या पोझिशनला गेले कसे, मलाच माहित नाही कसं. मग अंदाज सांगा ना तुम्ही. महाराजानं अंदाज सांगायला सुरुवात केली. बहुतेक मला फार आनंद वाटतो, मी अनंत जन्मामध्ये पुण्य केलं होतं, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केलं. खूप चांगलं बोललो, चांगलं वागलो, चांगला आचार, चांगला विचार, दान धर्म अमुक तमुक सगळ्या गोष्टी मी केल्या. आणि मला कळलं नाही नेमकं काय झालंय, पण माझं म्हणणं, माझा अंदाज असा आहे की बहुतेक मागच्या जन्मातलं माझं पुण्य हे फलद्रूप झालं असावा, ते फळाला आलं असावा. आणि त्या आलेल्या पुण्याच्या फळानं मला एवढं देऊन गेले, माझं मला वाटतंय हे अभंगाच्या पहिल्या. पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता दिवसा, फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा रामा, भाग्यवदयाचा ठसा, भाग्यवदयाचा ठसा, झालो सन्मुख तो तैसा, झालो सन्मुख तो पैसा, झालो सन्मुख तो कैसा, झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावन, संत चरण पावन, संत चरण पावन,
प्रश्नामध्ये महाराज उत्तर देतात. माझं म्हणणं असं आहे, मला असं वाटतं की माझं पूर्वजन्माचं पुण्य फळाला आलं आणि याचा सगळ्यात मोठा आनंद या अभंगातून ते व्यक्त करतात. सगळ्यात मोठा. आणि स्वतःला ते भाग्यवान मानतात, दैववान मानतात. भाग्यवान, मी भाग्यवान आहे, दैववान आहे, पण मला कळत नाही नेमकं पुण्य कसं फळाला आलं ते. पण फळाला आलेल्या पुण्याचा जो लाभ आहे तो मात्र मला समक्ष दिसायला लागलाय. तो मात्र मला लाभ दिसतोय. असं नाही हे काम झालं आणि लाभ तर काही दिसत नाही. काम झालं कशाहून म्हणतो तू? काम झालं म्हणतो कशाहून? महाराज म्हणतात तसं नाही. माझं काम झालंय ना, ज्या अर्थी हे दिसतंय ना मला, त्या अर्थी याच गोष्टीने हे झालेलं आहे, दुसऱ्या गोष्टी नाही. पुण्य फळले बहुत दिवसा अनेक जन्मात. असं बहुत दिवस कशाला शब्द वापरला त्यांनी? याचा अर्थच असा आहे की पुण्य मिळवणं ही गोष्ट फार अवघड गोष्ट आहे. आणि ती कुणालाही एका जन्मात डंपरनं, ट्रॅक्टरनं, ट्रकानं आणता येते? अजिबात नाही. ट्रक भरून पुण्य आणलं, ट्रक भरून माणसांशीन कीर्तनाला पुण्य नाही आणू शकत. ट्रक भरून मी टेम्पो भरून आणलं, असं भरून आणलं, काय आणलं? बुंदी आणशीन, सफरचंद आणशीन, फळं आणशीन, पुण्य नाही आणू शकत. पुण्य नावाची गोष्ट कुणी कसाही जरी असला तरी तिळ तिळ पुण्य साचा पडी तरी हे बहुता जन्मे. महाराज बादली भर गाईचं दूध काढलं ना, बादली भर, ते बी म्हशीचं आणि चांगल्या गाईचं गावरान, तर त्यात लोण्याचा गोळा किती निघतो? 2 बांधल्या किती निघतो? आणि त्या लोण्याच्या गळ्यातून तूप किती निघतं महाराज? दिसायला किती दिसतं मोठं. दिसायला मोठं दिसत असलं तरी पुण्य नावाची गोष्ट फार सार आहे आणि ती सार गोष्ट फार बहु नसते. महाराज म्हणतात पुण्य नेहमी तिळा तिळानं तीळ बनूया संक्रांत गेली, तीळ कितीक असतो महाराज. आणि सगळ्यात अवघड गोष्ट आहे ना, त्यांनी शेंगदाणे का नाही सांगितले? उडीद सांगावात, शेंगदाणे सांगावात, चवळी सांगावात, हरभरे सांगावात, तीळ का सांगितले? महाराज तीळ अशी एक वस्तू आहे, ती हातात घेतली तरी निष्ठून जाते. कळलं का तुम्हाला? माझा म्हणण्याचा उद्देश करला का? कळलं का? हातात जरी घेतलं ना तीळ तर, आणि विशेष म्हणजे तीळ हातातून निष्ठून कसा गेला आणि कुठं पडला ते तीळ घेणारला सुद्धा कळत नाही महाराज. आणि म्हणून माणसं म्हणतात बाबा तिळगुळ घ्या गोड बोला, माझा तीळ सांडू नका. म्हणजे याचा अर्थ तीळ आपल्या हातातून 100% सांडतो, तो घुळून जातो. बोटात घेतला ना, जेवढे घेतले तेवढे पुढच्याला देताच येत नाहीत महाराज. असे घेतले ना तुम्ही देऊन बघा. आता घरी गेलो प्रॅक्टिस करा, असे धरा द्या, असे धरा द्या, त्याला पुढे हात करायचे, धरायचे असे आणि असे द्यायचे. 5 बोटांना तीळ देऊन बघा आणि मला फोन करा आळंदीला, एक सुद्धा माझा सांडला नाही महाराज. जीभ कापून ठेवून तुमच्या पुढे का ते तुम्ही बघायचं. ते शब्द का ठेवला असं धरलं? कारण पुण्य नावाची गोष्ट इतकी नाजूक आहे, इतकी ती बारीक लक्ष ठेवावं लागतं पुण्याला साठवून ठेवायला. फार बारकाईने तीळ जसा आपल्या हातात फार नाजूक रीतीने धरल्यावर नकळत आपला हात जरी असा हळू हळत गेला तरी तो जरा जरी हल्ला तरी ढाकळल्याशिवाय राहत नाही. तसं जीवनामध्ये जगत असताना मिळवलेलं पुण्य जरा जरी आपलं वाकडं तिकडे जरी गेलं तरी ते पुण्य ढासळल्याशिवाय राहत नाही. महाराज उगा आठवण करून देतो तुम्हाला, उगीच आठवण करून देतो. भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य ही माणसं पापी होती का पुण्यवान होती? तुम्ही काय म्हणणार यांना? पापी होती अशी हिम्मत ही तुमची म्हणायची? अजिबात हिम्मत नाही. परमेश्वराची हिम्मत नाही म्हणायची तर आपली काय घेऊन बसली?
पुण्यवान ब्रह्मचारी, नैष्टिक ब्रह्मचारी, विद्वान महाराज भीष्माचार्य इतके मोठे होते, त्यांचं शिक्षण स्वर्गात झालं महाराज. जशी महाबळेश्वर, पाचगणी मोठ्याची मुलं तिकडे शिकायला जातात आणि आपली बारकाली पोरं जिल्हा परिस्थितीमध्ये शिकतात. उशिरा कळला का तुम्हाला शब्द? जिल्हा परिस्थिती. विठ्ठल शहाण्या माणसाला कुठं सरळ सांगत असतात काय? लक्षात. मला सांगा, अशा परिस्थितीमध्ये महाराज त्यांचं स्वर्गात शिक्षण झालं. आई गंगा आणि गुरु बृहस्पती होते त्यांचे. बृहस्पतीकडे त्यांनी विद्या शिकली आणि धनुर्विद्या परशुरामाकडे शिकली. परशुराम 6वा अवतार. म्हणजे धनुर्विद्येचे गुरु परशुराम आणि विद्येचे गुरु बृहस्पती. देव ज्या लोकांकडे शिकतात त्यांच्याकडे भीष्माचार्य शिकले. मग सामान्य होते का? परमेश्वरांना जाऊन सुद्धा कृष्णानं जाऊन त्यांना नमस्कार करावा आणि हात जोडावा. कृष्ण भगवान, कृष्णम वंदे जगद्गुरुम. सगळं जग ज्याला नमस्कार करते तो भीष्माचार्याला नमस्कार करीत होते. पितामह भीष्माला नमस्कार करे. किती पुण्य त्यांच्याकडे होतं महाराज. परंतु त्यांना सुद्धा पुण्य साठवता आलं नाही. तुकोबारायच्या अभंगाला ताकद लावतात ना, ते सांगतोय तुम्हाला. त्यांना सुद्धा ताकद. ज्यावेळा द्रोणाचार्याला भीष्माचार्याला मारताना अर्जुन म्हणला, मी पार्थ द्रोणाचा केला, हेने धनुर्वेद मजला. पितामह भीष्म माझे पितामह आहे, त्यांच्या मांडीव खेळलोय, त्यांनी मला शिकवलंय, वाढवलंय. पुण्यवान आहेत ते. भगवान म्हणले पुण्यवान होते असं मन. काय म्हणले? पुण्यवान होते असं मन. आज त्यांच्याकडे पुण्य राहिलेलं नाहीये, तो त्यांना मारायचं. पुण्य नाही राहिलं का? ज्या दिवशी द्रौपदीचं वस्त्र हरण झालं, जसं जसं वस्त्र फिटत होतं तसं तसं त्यांच्या पुण्याच्या डोंगरावरलं बर्फ पुण्य, त्यांच्या जीवनातलं ब्रह्मचारी, नैष्टिक ब्रह्मचारी, बृहस्पती, परशुराम, सगळे हे थर जे त्यांच्या जीवनावर लागले होते, हे सगळे थर बर्फासारखे उतरून गेले. आता फक्त भीष्म राहिलेला आहे. पुण्य राहिलेलं नाही. पुण्य गळून गेलं. पुण्य राहिलं नाही. भल्या भल्या माणसाला पुण्य सांभाळता येत नाही. साधी गोष्ट आहे महाराज. पंक्तीत वाढायला जर माणसं गेली ना, पंगत देणारा एकटा वाढीत नसतो. माणसं म्हणते कार्यकर्ते म्हणते घ्या, पुण्याचं काम आहे. पुण्याचं काम आहे वाढाय गेला. आणि त्यालाही वाटतं मी वाढलो मला पुण्य मिळणार आहे, पण त्यालाही कळत नाही हे तिळासारखं पुण्य गळणार कसं काय. त्यालाही कळत नाही. वाढीत वाढीत गेला आणि तिकडे कोपऱ्यावर त्याच्या गल्लीतला, त्याच्या मोहल्ल्यातला, त्याच्या तिकडचा माणूस बसला आणि तो तिथेच म्हणतो, तू इतक्या लांब कशाला बसला? पुढं बसायचं ना पहिल्या तोंडाला. नाही म्हणला, मी आहे ना पहिल्या तोंडाला कीर्तनाला आलो नाही, ज्ञानेश्वर माऊलीला आलो म्हणून इकडे बसलो. बस म्हणला हरकत नाही, मीचे वाढायला. त्याच्याजवळ गेलो. त्यांनी अशी बचक धरली महाराज. अशी जी होती ना ती अशी धरली आणि मोठी बचक वाढली, अशी मोठी वाढली. आणि पुढच्या ताटावर गेलो, परत त्याच्या हाताला व्हायचो, असा अर्धांग व्हायचा, झटका झाला. मागच्या ताटावर असं वाढीत होता, वळखीच्या ताटावर अशी बचक धरली आणि पुढच्या ताटावर अशी झाली. हे दोन्ही ताटावाले त्याला बघू लागले. आता यांचं पाहणं आणि याचं असं होणं, हे पुण्य गळून नाही एवढं मला सांगा आईची शपथ घेऊन. हे गळून जाणं आहे का वाढ नाही हे तुम्ही ठरवा ना. म्हणजे आपल्याला सुद्धा कळत नाही. तिळ शब्द का तुकोबाराने ठेवला तर तुम्हाला कळत नाही आपलं पुण्य गळालंय कुठं, ती कसं गळून गेलं. अहो सरळ माणसं मोबाईलवर बोलत असताना सुद्धा म्हणतात वाचेला पुण्य. सरस्वती बसली ना तिथं वाचेव, आणि मी जर इथं जवळ आलो असलो की लांब असलो 2 मैल, हे काय गावाच्या शिवारला आहे. अरे तुला कळत कसं नाही जिभेचं पुण्य गेलं? हे तुला कळत कसं नाही? वाचा सिद्धी निघून गेली तुझी. पण माणसं सहज बोलतात. आणि आज तू 4 मैल, तू सांग ना, पुढचा माणूस फाशी देणार नाही तुला. तू सांग मी अमक्या ठिकाणी आहे असं सांग तू, कारण तुझं पुण्य वाचा सिद्धी पावाल अज्ञापक होवाल. हे तू ठरव ना, वाचेला सिद्धी आण. म्हणजे कळत नाही पुण्य.
पुण्य गळतं. पुण्य मिळवणं अवघड आहे आणि मिळालेलं पुण्य टिकवणं फार अवघड आहे. एक तर पुण्य मिळतच नाही. पुण्य मिळवण्याचे रस्ते वेगळेत. पुण्य कशानं मिळतं, पुण्य मिळवण्याचे काही मार्ग आहेत. आपल्याला सगळ्याला माहिती, मी फक्त आठवण करून देतो. देवाचं नाव घेतल्याने पुण्य मिळतं, संताचं नाव घेतल्यानं पुण्य मिळतं. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हे पुण्य मिळतं. पुण्यवंत व्हावे, देवाच्या नावानं पुण्य मिळतं, याच्या नावानं पुण्य मिळतं. सत्कर्म तुम्ही जर केलं त्याने पुण्य मिळतं. एखाद्या माणसाजवळ काही पैसेच नाहीत, गरीब माणूस आहे, तो म्हणतो मला आता काय करावा, यात्रा निघाली होती आणि मला जायचं होतं काशीला. त्याला तुम्ही मदत केली आणि पैसे दिले, त्याला मदत केली, पैसे, तो तिकडे गेला काशीला आणि तिकडेच मेला. पूर्वी असं घडायचं. पंढरपूरला गेला अनाथ माणूस, तिकडे मेला. तुम्हाला मात्र तो जरी मेला तिथं तरी तुम्हाला मेलाला त्यासी अर्ध पुण्य हो, मेला त्यासी. पुण्य मेलाला त्यासी मेलाला त्यासी निर्मळा पाठवी बळे वाराणसी निर्मळा पाठवी बळे वाराणसी निर्मळा पाठवी बळे वाराणसी निर्मळा पाठवी बळे वाराणसी आला त्यासी अर्ध पुण्य मेला आला त्यासी अर्ध पुण्य मेला आला त्यासी अर्ध पुण्य मेला आला त्यासी अर्ध पुण्य. महाराज म्हणतात निर्बळा पाठवी बळे वाराणसी. बळच त्याला सांगितलं, जा जा, गावातून चाललेली यात्रा, जा तू, पैसे नाहीत माझ्याकडे, जा तू. निर्बळा पाठवी बळे वाराणसी आला मेला त्याशी दर्द पुण्य. तो आला इकडं यात्रा करून, तरी ज्याने पाठवले त्याला अर्ध पुण्य, आणि तिकडेच त्याला रोग झाला आणि मेला तरी ज्यानं पाठवले त्याला अर्ध पुण्य. असं तुकोबाराय म्हणतात. म्हणजे पुण्य मिळवण्याचे मार्ग भरपूर शास्त्रात सांगितलेले आहेत. आणि म्हणून हे पुण्य मिळून वेगवेगळ्या मार्गानं, दानातून, ज्ञानातून, ह्याच्यातून वेगवेगळं पुण्य असं साठत 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 गेलं पाहिजे. आणि जर मग म्हणा तुम्ही, पुण्य या शब्दाचा अर्थ काय? पुण्य ते परोपकार, पाप ते परपीडा. दुसऱ्याला पीडा होईल ते पाप समजावा आणि दुसऱ्याला आनंद होईल ते पुण्य समजावा. परोपकार तुम्ही केला, उपकार केला, अलग लक्षात. योग्य जाणून उपकार केला ते पुण्य आहे, जाणून त्रास दिला ते मात्र पाप आहे. हा, विठ्ठल 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 पुण्याचं सातत्य सतत टिकण्यासाठी अखंड जया तुझी प्रीती, मज दे तयाची संगती, मग मी कमळापती तुझबाणाने कंटाळा. अखंड जर पुण्य आपल्याजवळ सतत राहावा तर तुम्हाला संत संगती. आता संत संगती जर तुम्ही म्हटलात तर अजून घोटाळा आहे. संत नव्हती जगा माणसाचा, संत कुणाला? आता ज्ञानोबाची संगती करायची असं कसं काय म्हणणार तुम्ही? तर ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वर महाराजांचा अमृतानुभव, ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ हे ज्ञानेश्वर महाराजांचं हृदय आहे. हे काय आहे? हे त्यांचं काय आहे? हे हृदय. त्यांचा कान, नाळण, नाकण, डोळान, पायन काही नाही, हे डायरेक्ट त्यांचं हृदय. त्या हृदयाला तुम्ही तुमच्या हृदयाला भिडवलं, ते हृदय तुमच्या हृदयात घातलं की तुमचं सातत्य कायम राहिलं, कायम सातत्य राहिलं. मग
त्या हृदयाशी तुमचं हृदय संलग्न राहिलं पाहिजे. आपला हात राहिला आणि पात राहिला आणि पाय राहिला आणि डोळा राहिला ही बात खोटी. इकडे जरी लागलं तरी ऑपरेशन होते, तिकडे लागलं तरी ऑपरेशन, पाय मोडला तरी ऑपरेशन, डोळा गेला तरी ऑपरेशन, पण हृदयात गोळी शिरली ऑपरेशन. पाय तुम्ही म्हणता ना, आम्ही संतांच्या पाया पडाय गेलो ना, आम्ही हात लावले, तोडून टाक तिकडे हात. हेही पुढचं तुम्हाला सांगता, तुम्ही पुढे विचारणार आहे त्यासाठी अगोदर सांगून मोकळं. कारण तुम्ही किती खोडीचे तुम्हाला माहिती हे अगोदर सांगून. आणि असा श्रोता पाहिजे. मला याच्यात काय महाराज अभिमान वाटतो आणि मजा वाटते याच्यात. कारण का आपण काय करतो, आपण हात लावतो देवाला. मी हात लावला, हात लावून चालणार नाही. पाय लावला, माझे पाय मंदिरात गेले, माझे पाय कीर्तनात गेले. तुला माहिती का, तुझ्या पायाला जर तुझ्याच पायाची चप्पल जर सापडली नाही जणी, तर तुझे पाय दुसऱ्याचे नवी घेऊन येणार. ते पाय म्हणणार माझी जुनी गेली. जरी तू मंदिरात कीर्तनला गेला आणि म्हणला माझे पाय पवित्र आहेत, त्यांना चप्पल नको सापडू देऊ, मग तुझ्या पायाला विचार त्यांनी काय दिवा लावलाय ती. म्हणून पाय चालत नाही, हात चालत नाही, डोळे चालत नाही, काही चालत नाही. या ठिकाणी फक्त हृदय चालतं महाराज. ज्यांच्या हृदयातून ते आलं त्यांच्या हृदयाला तू टच कर. तैसा हृदयामध्ये मी राम. हृदयात सांगितलंय ना. मग देवानं त्यांनी सुद्धा अपेक्षा संतांना ही केलेली आहे की हृदयाशी हृदय ज्यावेळेस देशील त्यावेळेला त्याला धोका अजिबात नाही, बिलकुल धोका नाही. सातत्य सतत तुमचं हृदय. मग म्हणा आम्ही ज्ञानोबा तुकोबारायापर्यंत जाऊ शकत नाही. अमेरिकेतल्या माणसाला काही आहे गरज, लंडन म्हटल्या, पॅरिस म्हटल्या, गरज नाही ना. त्याने ज्ञानेश्वरी विचार तिथं ठेवावा आणि तिथं त्या ज्ञानेश्वरीच्या विचाराशी, हरिपाठाच्या विचाराशी आपलं हृदय ठेवावा. तिथंच ज्ञानेश्वर महाराज त्याला भेटणार, कारण ते त्यांचं हृदय आहे ना. मग ते इथं काळ वेळ भेद मावळला असता महाराज. काळ वेळ भेदाचं परिच्छिन्न झालं असतं. ते तसं नाही झालं पाहिजे. जिथे ज्ञानेश्वर महाराजांच्या हृदयाला, त्यांच्या विचाराला तुम्ही हृदय ठेवणार त्याच ठिकाणी तुमचा बदल होणार. ही तर संतांची खासियत आहे ना, ही तर देवाची खासियत आहे ना. असं ही तर खासियत. आणि म्हणून हे सातत्य ठेवलं पाहिजे. आणि म्हणून पुण्य मिळवणं अवघड आहे आणि मिळालेलं पुण्य सतत टिकून ठेवणं त्याच्याही पेक्षा अवघड आहे. 2 रुपये मिळवणं अवघड, पण ते 2 रुपये योग्य ठिकाणी खर्च करण्यासाठी सद्बुद्धी सतत टिकून ठेवणं हे त्याच्यापेक्षा अवघड आहे. नाही तर ते कुठे जातात निघून, पण ते टिकून ठेवणं फार अवघड आहे. तसं तुकोबाराला सगळ्यात मोठा आनंद कोणता आहे की माझं पुण्य मी मिळवलं. आणि सगळ्यात मोठा आनंद ते मिळवलेलं पुण्य स्वतःला पुरुषार्थी, स्वतःला धन्यता, स्वतःला भाग्यवान मानतात. वाह, मी काय भाग्यवान आहे, मी काय दैववान आहे आणि मी किती छान आहे, हे स्वतःची स्वतःला ते म्हणतात. का? मी पुण्य मिळवलं आणि ते पुण्य माझ्याकडे राहिलं किती दिवस, ते संताची भेट होईपर्यंत माझ्याजवळ राहिलं. नाही तर आमच्या जो पुण्य राहतं, पण त्याचा उपभोग झाला की ते निघून जातो. महाराज म्हणतात तसं नाही, मला माझं पुण्य भोगायचं आणि ते संत भेटीचं. म्हणले महाराज असं कोणतं पुण्य मिळवलं तुम्ही? असं काय पुण्य? पुण्यात सुद्धा प्रकार आहेत. पापात्मके पुण्य, पापाचं पुण्य, पुण्यात्मके पुण्य, पाप पुण्य आणि पुण्यात्मक पुण्य. मग संताची भेट आणि देवाची भेट होण्यासाठी कोणतं पुण्य लागतं? जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते, निष्पाप, निष्कलंक, स्वच्छ, निर्हेतुक, केवळ देवाची चाडे आळवावे देवा, ओस देहो भावा पाडून या. देवासाठीच देवाची सेवा करायची, संतासाठी संताची सेवा करायची, ग्रंथासाठीच ग्रंथ वाचायचे, आपल्यासाठी काहीच करायचं नाही. अशा प्रकारचं निर्हेतुक जे परमेश्वरासाठी केलेलं असतं ते शुद्ध पुण्य असतं. आणि ते शुद्ध पुण्य संताची भेट घालून देतं. सामान्य पुण्याला त्याची गाठ घालून देता येत नाही.
सामान्य पुण्य. तुम्ही पुण्याचा उपयोग ना तसं जर असतं तर स्वर्गाला झाले पुण्याची पाऊटी सरे सवेची इंद्रपुराची उठी उतरे येऊ लागती माघारे मृत्यू लोका. तेही पुण्यवानच आहेत की. पण संत भेटीचं पुण्य तुकोबाराय भाग्यवान का मानतात. मी दैववान का आहे की माझं पुण्य कसालन कसं टिकलं आणि काय झालं परमेश्वर जाणे. पण माझं पुण्य फळाला आलं. पुण्य फळले बहुत दिवसा. आणि बहुत दिवसा या शब्दात अजून खोच दडलेली आहे. अनेक दिवसाचं माझं पुण्य आणि अनेक दिवसानं फळाला आलं. हे पुण्य एका दिवसाचं नाहीये आणि हे एका दिवसात फळाला आलेलं नाही. अनेक दिवसाचं असेल. बहुत दिवसा. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केली बरोबर आहे. आणि बहुत दिवसानं हे फळाला आलं. म्हणजे केलं बहुत दिवस आणि फळाला आलं सुद्धा बहुत दिवसानं. आणि ते कधी आलं. आज आलं. चालू वर्तमान काळ. आत्ता आलंय ते. आत्ता आलंय हे चालू वर्तमान काळ आहे. हे महत्वाचं आहे. पुण्य फळले बहुत दिवसा. भाग्य उदयाचा ठसा. शिक्कामोर्तब झाली माझ्या पुण्यावर. ठसा म्हणजे शिक्कामोर्तब. एकदा महाराज एखादं पॅरेग्राफ लिहिला, एखादं डॉक्युमेंट्स लिहिलं आणि त्याच्या वरच्या कोपऱ्यावर एक शिक्का आणि खालच्या कोपऱ्यावर वर गोल शिक्का आणि खाली कुणाच्या अधिकारात ही ऑर्डर झाली. तो आडवा शिक्का मारून सही मारली की मधल्या डॉक्युमेंटला एक अक्षर कुणाला बदली करण्याचा राईट राहत नाही. खाली आडवा शिक्का आणि वर गोल शिक्का पडला. ते डॉक्युमेंट्स ओके झालं, रजिस्टर झालं. त्याला बदल कुणाचा करता येत नाही. तुकोबाराय म्हणतात अरे तसं माझं झालंय. माझं तसं झालंय. डॉक्युमेंट्स ओके झालो. सन्मुख तो कैसा संत चरण पावलो. मला कळत नाही. पुण्य फळले बहुत दिवसा. भाग्य उदयाचा ठसा. माझ्या जीवनावर, माझ्या भक्तीवर, माझ्या कर्मावर, माझ्या जन्मावर, मी केलेल्या अनंत जन्मावर आणि अनंत जन्मात मी केलेल्या सत्कर्मावर या संत मांदीने एक ठसा मारून दिला. कुणी मारला ठसा. संतानं ठसा मारला. जा तुकोबाराय तुम्हाला दिलं. ही घ्या आमची सही आणि हे तुम्हाला दिलं. झालो सन्मुख तो कैसा. माझी मलाच कळत नाही. झालो सन्मुख तो कैसा. सन्मुख या शब्दाचा अर्थ त्यांचं म्हणणं मला कळालं, त्यांचं वागणं मला कळालं. 50 वर्ष आळंदी गावात राहतोय. मला ज्ञानेश्वर महाराजाचं स्वप्न पडा नाही महाराज. मग त्यांची ज्ञानेश्वरी मला कधी कळन. त्यांचा हरिपट. सत्य सांगतोय महाराज तुम्हाला. मी लबाड बोलत नाहीये. खरं सांगतोय मी. हे एक अक्षरही मला कळत नाही त्यांचं. टेप होतंय ते. याची मला जाण आहे. झालो सन्मुख तो कैसा. मलाच कळाना की संतांची वचनं, संतांची कृपा, संतांचं म्हणणं मला एकदम सगळं कसं कळालं. आणि झालो सन्मुख तो कैसा. झालो सन्मुख तो कैसा. याच्यासाठी तुम्हाला एका गोष्टीची आठवण करून देतो म्हणजे तुम्हाला हा विषय क्लिअर होईल. नामदेव महाराज कीर्तन करीत नव्हते का बरोबर. त्यांच्या कीर्तनात ज्ञानेश्वर महाराज नव्हते का. निवृत्तीनाथ गोरोबा काका सगळे होतेच ना बरोबर. पांडुरंग स्वतः फार उपरनं सगळं होईपर्यंत नाचत होते ना. हे तुमचं पुढचं माहिती बरोबर आहे. तरी पण नामदेव महाराजाला जे टाळ घेऊन उभा राहिलेत निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, जनाबाई, जे बसलेत सावता महाराज, गोरोबा काका, जे कोणी संत बसलेत त्यांचं म्हणणं नामदेव महाराजाला कळत होतं. कळलं नाही. कळलं. हे कोण आहेत हे कळलंच नाही. हा नाचणारा कोण आहे हेही कळलं नाही. ज्या दिवशी मुक्ताबाईच्याच मनात आलं इतका चांगला कीर्तनकार चांगल्या गावात राहणारा. पुढचं मला सांगून द्या की तुम्ही लगेच नका लाजू.
इतका चांगल्या गावात राहणारा, ज्याच्याबरोबर रोज देव ताटात जेवायला बसणारा, देवांना याला हाकलून लावलं तरी देव मागच्या दारानं पुढच्या दारानं याच्या घरात जातो. रात्रंदिवस देव याच्या जवळ बसतोय, उठतोय आणि याच्या कीर्तनाला बेहोश देव पार पितांबर फिटेपर्यंत नाचतो. आणि माझ्या ज्ञानदादाला हा ऑर्डर करतो. ज्ञानदेव म्हणे, जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग, आणि माझा दादा अभंग बोलतो आणि हा नाचतो. तरी माझ्या दादाचं म्हणणं याला कसं कळाना. कळलं का नाही का? अजून खाली येऊन सांगू तुम्हाला. माझ्या दादाचं वागणं, माझ्या काकाचं वागणं हे यांना कसं कळाना. हे कीर्तनकार चांगले, अभंग लिहिणार, सगळ्या गोष्टी चांगल्या, काय यांच्याजवळ कमी बा. मला तर काही दिसाना कमी. आणि ह्या सगळ्या गोष्टी तरी माझा दादा किती मोठा आहे. माझा निवृत्ती दादा, माझा ज्ञान दादा, माझा सोपान दादा हे किती मोठेत. आणि हे मोठी माणसं खुशाल टाळ घेऊन उभा राहून माझ्या दादा त्यांच्या पाया पडतो. आणि तो वाकत सुद्धा नाही. याला मी काय करावा. मी झालो सन्मुख तो कैसा, हा शब्द सांगतोय तुम्हाला. सन्मुख हा शब्द सांगतोय. शेवटी तिनेच पांडुरंगाला, तिनेच तिच्या मनात राहावा ना. मला चांगल्या माणसाच्या मनात राहत नाही. वाईट वाटलं. परीक्षकच होती, सुपरवायझरच होती. तिने काकाला बोलणं, काका तुम्ही आणले का थापाटणं? म्हणले आणले. सगळ्याची डोकी फोडून टाका बरं. तुम्हाला गोष्ट माहिती आहे, माझी गोष्ट तुमच्या लक्षात आली. सगळ्याला मारलं, कुणी काही बोललं नाही. नामदेव महाराजाला मारायला गेल्यावर नामदेवाला, काका सगळ्याला मारलं, सगळे बाहेर गावचे असतील, मी ह्या गावचा आहे, आपल्या नादी नाही लागायचं. कळलं का तुम्हाला? समजने वालों को इशारा काफी होता. कळलं ना दादा? कळलं का मी कोणत्या गावचा आहे? ह्या गावचा आहे. आपल्या नादी लागायचं नाही, तिकडं व्हायचं. मुक्ताबाई एवढ्या माणसात हसली महाराज. काका नका मारू, आपलं या इकडं. कुठं त्यांच्या कीर्तनकाराच्या नादी लागत आहे. हे अशीच येते, काय करणार. कुठे त्यांच्या नादी लागता. एवढाच अपमान त्या शहाण्या माणसाला सहन नाही झाला. देव निघून गेले. ते रडत तितकं देवाजवळ गेले. देवा असं झालं, मुक्ताबाईने माझा अपमान केला. ज्ञानेश्वरा सगळे कीर्तनकार, मी कीर्तनकार, सगळे म्हणणारे टाळकरी, सगळे माझ्या खालची माणसं, त्यांच्यात माझा अपमान केला. त्यांच्या अजिबात नाही. मुक्ताबाई म्हणली कच्च काय म्हणायचं तर झालं, सगळं झालं. भगवान म्हणले अजिबात नाही. तुला कोण म्हणतंय? निवृत्ती दादा म्हणले का? ज्ञानदेव माऊली म्हणले का? सोपान काका कोण म्हणलं तुला कच्च? गोरोबा काका म्हणले का? नाही म्हणले. काका नाही म्हणले. कोण नाही म्हणलं? ती परकरातली मुक्ताबाई म्हणली, नामदेव तू नामदेव नाहीस, तू कच्चा नामदेव आहेस, पक्का नामदेव नाही. भगवान खाली उभा राहिले. फुशेरकीने देव बोलत होते. मुक्ता म्हणजे निवृत्तीनाथ म्हणले का, नामक म्हणले का, फुगिरीत देव बोलायचे आणि रुबाबशीर बोलायचे. पण नामदेव म्हणले कुणीही मला बोललं नाही. मला वाकडं फक्त मुक्ताबाई बोलली. मुक्ताबाई बोलली वय, मुक्ताबाई बोलली वय. मुक्ताबाई म्हणले का? नामदेव महाराज म्हणले, यार देवा सांग ना काहीतरी, तू सांग. म्हणाय म्हणले, जर मुक्ताबाई तुला म्हणली असेल ना नामा, तर मग तू कच्चाशीस. देवाची सुद्धा हिंमत व्हायना. अरे म्हणले, देवा रोज माझ्या ताटात तू जेवतो, माझ्या बरोबर हिंडतो, माझ्या माग चालतो, माझ्या माग पायाची धूळ आणि माझ्या धुण्या भांड्या करणाऱ्या त्या जनाबाईच्या गौऱ्या वेचायला जातो, आणि तू मला म्हणतो कच्चा. हे कोणत्या मापात बसलं? भगवान म्हणले, नामदेवा मला म्हणायचा राईटच नाही ना, पण तूच मला सांगायला आलास. मुक्ताबाई म्हणली, आणि तू मला विचारतोस म्हणून मुक्ताबाईच्या पुढं मला सुद्धा बोलता येत नाही. मुक्ताबाईच्या पुढे तुला बोलता येत नाही म्हणले, मला बोलता येत. आधी माया शक्ती आहे, मलाच तिने जन्म दिला. पहिले कोठेच नव्हते काही, शून्य नाही तारा नाही, अवघे शून्यची होते पायी. तेथे एक ढालगज निर्माण झाली,
तिने एवढे वाढविले. पती जन्माला माझे उदरी, मी झाले तयाची नवरी. पती, अरे मला जन्म तिने दिलाय, मला आकाराला तिने आलंय, तीच माझी आई आहे. तिने लई मोठ्या मोठ्याला जागे आणलंय. तिकडं 1400 वर्षाचा चांगदेव, इकडं चाल म्हणणारे ज्ञानदेव, आणि राहिला तू नामदेव. त्याच्यामुळं मला बोलता येत नाही. अरे म्हणले खरंच असं आहे का? म्हणले खरंच. मग याला काय करू मी आता? त्याची तू काळजी करू नको ना. तुला त्या कंपनीतून काढलं असलं ना, दादा तुम्हाला सांगतोय, तिथून काढलं ना, आपल्या दुसऱ्या कंपन्या आहेत की, तू काय काळजी करतो? तुला त्या कंपनीतून काढलंय का त्यांनी? बरोबर. त्याच्यापेक्षा क्वालिटीची कंपनी तुला मी देतो, अजिबात घाबरायचं नाही. सगळ्या कंपन्या मला माहिती आहे, परमिशनच मी त्यांना दिलेलं आहे, मला माहिती आहे. म्हणलं काय करायचं? खरंच मी पकवान. हा, आताच्या आता भाकरी बांध, आताच्या आता सामान घे आणि सरळ औंढ्या नागनाथाला जा, माझा निरोप सांग आणि तिथं जा. विसोबा खेचर नावाचे 12 ज्योतिर्लिंगापैकी औंढ्या नागनाथ आहे, त्या नागनाथाच्या मंदिरात बसलेत आणि त्यांच्याकडे जातो. ते गेले तर तिथे बी ते जोड्या सकट त्या लिंगावर पाय देऊन बसलेले होते. विसोबा खेचर, जे ज्ञानेश्वर महाराजांनी ज्यांना बोध दिला, ज्यांनी खापर मिळू दिलं नाही आळंदीला, खापर सुद्धा आळंदीला मिळू दिलं नाही, ज्या विसोबा खेचरानं ते मांडे भाजल्यानंतर, विसोबा खेचर ज्यावेळा बघितलं त्यांनी खिडकीतून की ज्ञानोबाराने पाठीव मांडे भाजलेत, माझा गुन्हा झालाय, मी यांना खापर मिळू दिलं नाही, ते विसोबा खेचर शरण आल्यानंतर ज्ञानोबाराने त्यालाही मांडे खाऊ घातले आणि त्याच्या मस्तकावर हात ठेवला, जा तुझं कल्याण करतो. हे प्रकरण असं आहे महाराज. कल्याण केलं आणि सांगितलं, लाज वाटली. ते ब्रह्मसाक्षात्कार ज्ञानोबाराने दिला आणि ज्या मुक्ताबाईने सांगितलं तू कच्चा आहेस, त्याच मुक्ताबाईच्या घराकडे यांनी पाठवलं देवानं, जा ज्ञानोबाराची शिष्य ते जा. आणि तिथं गेल्यानंतर जोड्या सकट शिवलिंगावर पाहिलं, यांनाही संशय आला, हे काय भानगडे. माघारी फिरल्यावर विसोबा खेचरांना विचारलं, ए पंढरपूरच्या नामदेवा इकडे. म्हणजे आतून हाक मारली, नामदेवा इकडे, माझा एवढा पाय उचलून तिकडे ठेव. तुला लाज वाटली, पण मी म्हातारा झालो, एवढा माझा लिंगावर पाय, मी पाया पडायला आलो इथं पडलो म्हणले, दर्शनाला आलो पडलो पाय घसरून, तर माझा जोड्या सकट पाय त्या शिवलिंगावर गेलाय, मला पाय उचलताय ना, कमराला मार लागलाय, एवढं उचलून तिकडे ठेव. नामदेव महाराजांनी तो पाय असा राग उचलला, कुठे यांची कामं करता, उचलला तिकडे ठेवला. तर दुसरं शिवलिंग तिकडं फिरव म्हणले, अजून तिसरं शिवलिंग. जेव्हा शिवलिंग फिरू लागली तेव्हा पाय धरले आणि मग पक्क केलं. आणि पक्क केल्यानंतर माघारी आली, संताची पंगत बसली. त्या पंक्तीमध्ये तुपाचं जेवण, पुरणपोळीचं जेवण, आणि त्या पुरणपोळीच्या जेवणामध्ये जेवढा कुत्र आलं आणि पुरणपोळी नामदेवाच्या ताटातली घेऊन पळालं, तेव्हा हाती घेऊन तुपाची वाटी, नामा लागे स्वाना पाठी, तूप घेतलं आणि कुत्र्याच्या मागं अख्ख्या पंक्तीतून यांचीच ज्ञानोबारा यांचीच पंगत, आणि त्याच पंक्तीतून नामदेव महाराज उठले. त्याला सांगितलं, पांडुरंगा अरे पुरणपोळी तुपाबरोबर खावी लागती, ही तुपाची वाटी राहिली, तू पुरणपोळी कशी घेऊन निघाला? आणि ही सगळी जण मुक्ताबाई सकट पाहत येत, ज्ञानोबाराय निवृत्त्या सगळे बघतात, आणि तूप घेऊन नामदेवराय पळले होते. कुत्र आहे ना असं माग बघून बोलू लागलं, जसं रस्त्याला कुत्र बसलेलं असलं, खाली जर वाकायला लागलो ना तर ते उठत म्हणतं, हे कुत्र मायापेक्षा लय टेन्शन येऊ नये म्हणून हे कुत्र सांगितलं तुम्हाला. त्या कुत्र्याला सुद्धा कळतं मी खरा कुत्रा आहे का हा खरा कुत्रा आहे. अरे काही कारण नसताना मी सावलीला बसलोय आणि हा दगड घेतोय मला मारायला, खरा कुत्रा कोण? तसं कुत्र माग वळून लागलं. नामा अरे तुला कस काय कळलं? हे कुणी सांगितलं? नामदेव महाराज सांगू लागले, मज खेचरे उपदेशिले, मला हे सद्गुरु खेचरानं सांगितलं. याला म्हणतात झालो सन्मुख तो कैसा, याचा अर्थ आहे सगळा अभंग सांगायचा असं काही करारनामा नाही आपला. होय असं ठरलंय का? आपलं वेळेत उरकून घेऊ, अन्न गाडीला काय बघायचं काही कारण नाही. मला जेवढं जमल तेवढं मी सांगणार आहे.
झालो सन्मुख. ह्या सन्मुख या शब्दाचा अर्थ सांगितला. महाराज, संतानं जरी कृपा केली तरी कमीत कमी तुम्हाला त्यांच्या कृपेला पात्र होण्या इतकी आपली लायकी असावीच लागते. यासाठी दुसरे सुलीभंजन नावाचा डोंगर, त्या डोंगरामध्ये भगवान जनार्दन स्वामीनं, सुलीभंजनच्या डोंगरात जनार्दन स्वामीनं एकनाथ महाराजाला तपश्चर्याला बसवलं होतं. वेरूळच्या अलीकडं खुलताबादहून 6 किलोमीटर अंतरावर तो डोंगर आहे, तिथं बसवलं. भगवान दत्तात्रयाला घेऊन जनार्दन स्वामी एका मलंग वेशामध्ये गेले. आणि सन्मुख या शब्दासाठी सांगतो, मलंग वेशात म्हणजे काळाकुट्ट वेश, 2-4 कुत्री भावताली. आणि भगवान दत्तात्रयाला घेऊन मलंग वेशात जनार्दन स्वामी गेले. नाथ उठले, तपश्चर्या करताना उठले, सेवा केली, बसले. नाथांच्या लक्षात नाही आलं, म्हणजे बालपणातली तपश्चर्याची अवस्था. हे मलंग वेशातलं कोण आहे बुवा हा मलंग माणूस, बिल्लासारखा काळाकुट्ट, 2-4 कुत्री आणलीत. तेवढ्यात नाथ महाराजांना जनार्दन स्वामी म्हणले, मला भूक लागली, काय करावा. तो मलंग वेशातला जो माणूस आहे ना, त्याने काय केलं, एक कुत्री घेतली, जवळ बोलवली कुत्री, आणि त्या कुत्रीचं दूध काढलं. कशाचं? कुत्रीचं दूध काढलं. द्रोणात 3 द्रोण तयार केले. एक नाथाला दिला, एक स्वतःला ठेवला, आणि एक जनार्दन स्वामीला गेला. ब्राह्मण वंशात जन्माला आलेली, अतिशय तपस्वी, तेजस्वी, डोळ्यासमक्ष कुत्रीचं दूध काढलं. आणि हे घाटा दोघं पिऊ लागले. नाथांना संशय आला, जवळ नेलं, असंच फेकून दिलं, कुत्रीचं दूध फेकून दिलं मागं. एकमेकाला बघितलं. जनार्दन स्वामी म्हणले, महाराज काय करायचं. तर मलंग वेशातला माणूस म्हणला, अजून कच्च आहे, परत येऊ भेटायला. मी तुम्हाला सत्यपरिस सांगतोय, अजून कच्च आहे, परत येऊ भेटायला. पुन्हा 5-6 वर्ष पुन्हा तपश्चर्या. 10-5 वर्षाने पुन्हा तीच व्यक्ती, तीच कुत्री, आणि ते सगळं लवाजमा परत आला. चर्चा झाली, सेवा झाली. परत नाथ महाराजाला सांगितलं, मला भूक लागली, दूध काढ. नाथानच कुत्रीचं दूध, ती कुत्री पुढे आली, त्याने दूध काढलं. 3 द्रोण भर म्हणले, तिघाला 3 दिले. घाटा प्यायला लागले. नाथ महाराज विचार करू लागले, 6 वर्षापूर्वी हीच कुत्री, हाच मलंग, हेच गुरु, इथं काहीतरी गडबड दिसते. त्यांनी प्याल्याबरोबर यांनी घाटा दूध प्याले त्या कुत्रीचं. आणि मग जनार्दन स्वामीने त्या मलंग पाय धरले, पायावर डोकं ठेवलं, सांगितलं, महाराज कृपा करा, बालक हे, बालपणी आईवडील वारलेत, भगवान विष्णूचा अवतार आहे, सेवा केलेली आहे, याला बोध द्यायचा आहे मला. पाय धरल्याबरोबर तो मलंग वेशातला काळा कुट्ट कभिन्न माणूस, 3 शिरे 6 हात तया माझे दंडवत, आणि ते कुत्री नसून ते 4 वेद, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, आणि त्यातली एक गाय जी पुढे आली कुत्री, ती होती कामधेनू. आणि मग हात ठेविला मस्तकी, प्रसाद देऊन केले सुखी. आणि मग नाथ महाराजांनी सांगितलं, श्री गुरु कृपे दत्त ओळखिला, हृदय डोलाऱ्यावरी बैसविला, अभेद चांदवा तेथे दिदला, शुद्ध भक्तीने दत्त पूजियला, दत्त चरणी मज लागली शे गोडी. तुकोबाराय म्हणतात, माझे मला कळाना, मी कुणाच्या दारात गेलो नाही, घरात गेलो नाही, छाटी लंगोटी धुतली नाही, तरी पण मला संतांची वचनं कशी कळाली, झालो सन्मुख. तो सन्मुख, त्यांचं वचन कळण्यासाठी, त्यांची कृपा होण्यासाठी काहीतरी करावं लागतं. पण मलाच कळाना, झालो सन्मुख तो कैसा. महाराज तुम्ही सन्मुख झालात ही गोष्ट खरी, म्हणजे 100% खरी. का? संत चरण पावलो, मला संतांची चरण मिळाली, संतांचा प्रसाद मिळाला, संत वचने कळाली. महाराज संत वचन तुम्हाला कळाली, संताचा प्रसाद मिळाला? हो मिळाली म्हणले. याचं उत्तर अभंगाच्या 2ऱ्या चरणात. माझी फिटले माझी कोडी, बहुत जन्माचे साकडे, कोराटले पुढे
माझे फिटले माझे गोडे जन्माचे साकडे कोणाटले पुढे परब्रह्म सावळे फिटले माझे कोडे बहुत जन्माचे साकडे कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे थोबार कुमाये इतक्या हाराचा मी बाबा नाहीये. मी फक्त प्रामाणिकपणाने किती हाराचा आहे? एक हाराचा आहे. इतका मोठा बाबा नाही. माझं फक्त नाव बडे पण मी बडा नाही. विठ्ठल विठ्ठल आपण फार मोठी मंडळी आहात, जाणती आहात, सुज्ञ आहात, शहाण्या परिसरातली आहात. त्यामुळे मी फार वेळ आपला घेणार नाही. वेळेत मर्यादेत आपण 5-10 मिनिटात उरकून घेऊ. चाल आपण शेवटी म्हणू, नाही का? झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो. संतांची चरण, चरण या शब्दाचा अर्थ पाय नाही, तर चरण या शब्दाचा अर्थ विचार. चरण म्हणजे पाय नाही. अशी पाया पडणारी 10-5 लाख माणसं ज्ञानोबराय तुकोबरायच्या पाया पडायला पैठणला देवला जातात. कुणी पाया पडतं महाराज, पण पायाभूत असणाऱ्या विचाराचं स्मरण आणि अनुकरण कुणालाही करता येत नाही. फार थोडी विरळा ऐसा कोणी तुका त्याशी लोटांगणी. चरण या शब्दाचा अर्थ विचार त्यांचा, आणि त्या विचार आपल्याला पावन होणं, आपल्याला कळणं, आपल्याला मिळणं, त्याचा लाभ. जसं देव पावला तुमच्या, पावन या शब्दासाठी सांगतो, बारामतीमध्येच मोरोपंत मोठे कवी होऊन गेले. शब्द जरी सारखा असला तरी शब्दाचा अर्थ मागच्या पुढच्या भावानं बदलतो. संत चरण पावलो या शब्दासाठी आपल्याला सांगतो. मोरोपंत काय म्हणतात तुम्ही त्याचे अर्थ तुम्हाला कळन. तीर्थान गेला पावलान त्याला देव पावलान, खिशात पावलान भार्या मारिती पावलान. है का नाही यारे? जर तुमच्या खिशात पैसे नसतील तर आपल्याला घरात किती त्रास होतो हे नसणाऱ्या माणसाला विचारा. इथं पावलानं शब्द अर्थ वेगळा आहे. तीर्थान गेला पावलानं इथं शब्दाचा अर्थ पाय आहे. त्याला देव पावलानं इथं शब्दाचा अर्थ आहे प्रसन्न. खिशात पावलानं याचा अर्थ दरिद्री आहे. आणि भार्या मारिती पावलानं याचा अर्थ भांडण आहे. एका ठिकाणी शब्दाचा अर्थ भांडण होतो, दुसऱ्या ठिकाणी दरिद्री होतो, तिसऱ्या ठिकाणी पाव होतो, चौथ्या ठिकाणी प्रसन्न होतो. मात्रा नाही, वेलांटी नाही, काहीच बदली केलं नाही तरी अर्थ बदलतात. तसं संत चरण पावलो या शब्दाचा अर्थ असा आहे, संतांच्या कृपा प्रसादाला माझं जीवन योग्य झालं आणि माझं जीवन लायक झालं. योग्य
मला संत जीवनाचा प्रसाद मिळाला. महाराज नक्की? हो. तुम्ही तर कुठे गेलेले दिसत नाही. मी गेलेलो दिसत नाही, पण मला प्रसाद मिळाला. कसा मिळाला? मग त्याचे वेगवेगळ्या ठिकाणी अर्थ. सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाना ठेविला कर भोजना मागती. महाराज आम्हाला दिसतच नाही, तुम्ही सांगता. अरे म्हणले, ज्या देवाचं चिंतन करतो माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. आपणचे देय होय गुरु, होय गुरु. आपणचे देव होय गुरु, होय गुरु. आपणचे देव होय गुरु, होय गुरु. आपणचे देव होय गुरु, होय गुरु. या प्रमाणाला म्हणतात पावलो. हे प्रमाण, त्याचा अर्थ संत चरण पावलो. आणि हे पावलो याचा परिणाम काय आहे? पावलो तुम्ही म्हणलं ठीक आहे भाऊ, मला मिळालं. अरे मिळालं, मी रोज बदाम काजू खातो, दूध पितो, असं जर मी म्हटलं तर समोरचा माणूस म्हणेल ना आम्हाला, महाराज तुम्ही दूध पिता, बदाम काजू खाता, व्यायाम करता, पण तुमचा उजवा गाल डाव्या गालाला भेटायला का गेलाय? कळलं का? हा तर समजायला काय अन्न अडचण राहिली का? अरे डावा गाल उजव्या गालाला, उजवा गाल डावा, यांची दोस्तीच तुटाना. आणि तू तर म्हणतो की मी रोज लिटर भर अर्धा लिटर दूध पितो, व्यायाम करतो, आणि हे गाल इकडे तिकडे कशाला भेटायला गेले? यांची दोस्ती तोड की, यांची फाटाफूट कर ना. मग फाटाफूट होत नाही ना, मग तू ती गोष्ट खात नाहीस आणि ते पित नाहीस. लक्षात ठेव. तसं तुकोबाराला विचारलं, संत चरण पावलो असं तुम्ही म्हणता, कशावर म्हणता? त्याचं उत्तर आहे, आजी फिटले माझे कोडे, बहुत जन्माचे सांकडे. अनेक जन्माचं माझं संकट, अनेक जन्माचं अज्ञान, अनेक जन्माचं दुःख. किती दुःख होतं, किती वेळा जन्मा यावे, नित्य व्हावे फजित, म्हणून जीव भ्याला शरण गेला विठूस. आणि जन्माचं दुःख, ते मरणाचं दुःख साधं. हानिक दुःखे सांगू किती, सकळ संसाराची स्थिती, नसा हे पाषाण फुटती, वय काप चित्ती भरलासी. हे सगळ्याच्या सगळं पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, हे सगळ्याच्या सगळं दुःख एका झटक्यात बाजूला गेलं. संतांची वचनं कळाली, त्यांचा प्रसाद मिळाला, आणि मला त्यांचं वचन कळून त्यांचं म्हणणं माझ्या अंतकरणात फिट झालं, आणि त्याचा प्रकाश, त्या वचनाचा प्रकाश माझ्या अंतकरणात पडल्याबरोबर आजच ही गोष्ट घडली. आजी फिटले माझे कोडे, बहुत जन्माचे सांकडे. अनेक जन्मातलं जे दुःख होतं, अज्ञान होतं, निघून गेलं. आणि झालं काय? एक गोष्ट जाणं आणि दुसरी गोष्ट होणं, ह्या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत महाराज. ह्या दोन स्वतंत्र. कपड्याचा डाग काढणं आणि कपड्याला इस्त्री करणं, ह्या दोन स्वतंत्र गोष्टी आता. दोन कशा आता स्वतंत्र आहेत ना. कपडा धुणं हे वेगळं आहे आणि इस्त्री करणं हे वेगळं आहे. एखादी गोष्ट निघून जाणं वेगळं आणि दुसरी गोष्ट तिथं, याच्यात अंतर आहे ना महाराज, अंतर आहे, अंतर आहे. हे जसं आहे, अजून याला भरपूर उदाहरणं देता येतील, पण मला एका वाक्यात तुमच्या लक्षात आलं, सिद्धांत संपला माझा. ह्या दोन गोष्टी. तसं महाराज म्हणतात,
माझं दुःख गेलं इथपर्यंत ठुके, मग मी नीटन राहिलो का? तसंच राहिलो का? अरे पळती गाडी तुम्ही थांबले तुम्ही, अरे पण तुम्हाला ह्या बोळीत जायचंय ना, तुम्ही आले इथपर्यंत ठीक आहे, रस्त्याला जायचे इथपर्यंत आले तुम्ही, पण तुम्हाला जायचंय कुठं? नाही म्हणले मला इकडे जायचं होतं. बरोबर, मग तिकडे का जाता येत नाही? गाडी पुढं आली पण मला मागं घेता येत नाही, तिकडे नेता येत नाही. आली ना गाडी, मला पुढचा गिअर माहिती आहे, मागचा नाही ना माहिती, म्हणजे चालत नाही. तसं महाराज म्हणतात, आजी फिटले माझे कोडे, बहुजन्माचे किंवा भवदुःखाचे संकट कोडं फिटलं. झालं, कोडं हे अवघड असतं, सरळ नसतं, ते वाकडं असतं, तेच कोडं असतं. मग ते फिटलं, कारण कोडं माणसाला सरळ कधी नसतं, कोडं नेहमी वाकडंच असतं. मग ते फिटलं. समजा बहुदुःख काय असेल ते तुम्ही लावा. मग एवढ्यावर थांबलंय का? नाही. जे मला पाहिजे होतं ते मिळालंय. एक गेलं आणि दुसरं मला कळालंय, दुसरं कळालंय. हा, ह्या प्रश्नाचं हे उत्तर नाही. बरोबर. ज्ञानेश्वर माऊलीची समाधी इंद्रायणी खालील नदीच्या काठावर आहे. भीमा नदी, इंद्रायणी नदी, गंगा नदी, यमुना नदी. त्याला विचारलं, म्हणला मला कोणत्या नदीच्या काठी आहे? पण त्याच्यात इंद्रायणी दिलीच नव्हती. त्यात भीमा, गोदावरी, नर्मदा, कावेरी नदीच्या काठी आहे. तो म्हणला, चारात कोणतं लिहावं बरं? अरे चारात एक सुद्धा इंद्रायणी लिहिलेली नाही ना, त्यात इंद्रायणी लिहिलेच नाही. त्यांनी लिहायला पाहिजे यापैकी कुठल्याही नदीच्या काठी नाही, हे उत्तर लिहायला पाहिजे. जे खाली दिलेल्या नद्या आहेत यांच्यापैकी कोणत्याही नदीच्या काठी नाही, हे उत्तर आहे. तो म्हणला, भीमाचा नाही का? चंद्रभागेचं असन. चंद्रभागेचं नाही का? यमुनेचे असन. 4 जण 4 जण होते, कॉफी करीत बसले. तो म्हणला, तू चंद्रभागा लिही, मी भीमा लिहितो, तू यमुना लिही आणि तू गोदावरी लिही. कुठंतरी असनच ना, कुठंतरी असेलच. 5वा म्हणला, अरे तुम्हाला काही येडबीड लागलं का? अरे त्याच्यात ते उत्तरच दिलं नाही. हे उत्तर लिहा की या नदीच्या किनाऱ्याला नाही, हे उत्तरच नाही म्हणला. आजी फिटले माझे कोडे, बहुत जन्माचे साकडे. हे झालं फिटलं म्हणला. पुढचं काय? हे फिटलं, पुढं काय? उत्तर काय पुढचं? हे झालं इथपर्यंत ठीक आहे. उत्तर काय? महाराजांना उत्तर ते दिले, कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे. झालो सन्मुख तो कैसा, कसा? मला कळाला की माझी मला उमगेना, की मला सावळं परब्रह्म माझ्या समोर कसं काय सर्वत्र उभा राहिलं, याचंच उत्तर मला कळाना. पण मला नक्की असं वाटतंय की माझं पुण्य फळाला आल्याशिवाय ही गोष्ट माझ्या समोर उभी राहिलेली. हा सरळ अर्थ या 2 चरणाचा, की हे माझ्या समोर उभा राहिलंय. कोंदाटले पुढे, आणि ते नुसतं उभा नाही राहिलं, शब्द ठेवलाय कोंदाटले. हा शब्द फार महत्वाचा आहे. कोंदाटले म्हणजे कोंदून कोंदून, जळी स्थळी काष्टी पाशाणी सकळ आहे वनमाळी जिथे तिथे. जिकडे पाहे तिकडे चक्र पाणी, जिकडे पावा कहा पगडारू देखी अनेरा, देखे तो सब वहिनी घेरा. आत हरी बाहेर हरी, हरीने घर कोंडिले कोंदाटले पुढे. आतही दिसतोय, मला डोळे लावले तर आत दिसतोय, बाहेर लावलं तर बाहेर दिसतोय. इकडं पाहिलं तिकडे दिसतोय, तिकडं पाहिलं तिकडे. अरे बाहेर दिसेन हे ठीक आहे, पण आतही दिसतोय. कुणालाही पाहिलं तर परब्रह्म सावळे, आणि तो परब्रह्म स्वरूप परमात्मा मला सावळ्या रंगात दिसला. आपल्यालाही पंढरपूरला सावळ्या रंगात दिसतो, पण तो मंदिरातच दिसतो. आपल्या मागून पुढं बारीला पुढं गेलेल्या माणसात दिसत नाही, त्याला गचंडी मारून मागे लावतो. करतो का नाही? याचा अर्थ तो सावळा दिसलेला नाही, तो फक्त उभा राहिलेला देव दिसला. तुला परब्रह्म सावळा दिसलेला नाही. सावळा हा सर्वत्र आहे, कुठं नाही सावळा रंग. सगळ्या ठिकाणी सावळा रंग हा
कोंदून कोंदून भरलेला आहे. आणि असं म्हणतात परब्रह्म सावळे तो निर्गुण निराकार, जेथ नाही काही नाम रूप गुण, बोलती निर्गुण तया लागी. असा जो निर्गुण निराकार आहे तोची गोकुळात होवो निगोवळ, म्हणवितो बाळ यशोदेचा सावळा. जो कुठंच नाही, दिसतच नाही, निर्गुण निराकार आहे, तो मला सावळ्या रंगात दिसला. परब्रह्म सावळे कोंदाटले, अंतर्बाह्य राहिलं आणि त्याचा परिणाम कोंदाटले. पुढे परब्रह्म सावळे आणि पुढची 2 चरण आहेत ते राहू द्या, आता वेळ झालेली आहे. कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे, नंतर पुढचं राहिलंय ते आपण पुढे बघू. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. राजेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानराज माऊली तुकाराम. जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली हे तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली का म्हणे धन्य झालो सुखे संताचे आलो, लोटांगणी आलो वैष्णव भार देखुनी. हे चरण थोडी जर संप्रदायपणे जलद आपली थोडी चाल म्हणायची, लय आक्षेप आपले येऊ नये. हे तू तुका मन धन्य झालो. तुका म्हणे धन्य झालो. तुका म्हणे धन्य झालो. हे सुखी संताचे याद आलो. सुखी संताचे याद आलो. लोके संताचे याद आलो. सुखे संताचे याद आलो. हे लोटांगणी आलो. आलो आलो लोटांगणी आलो. लोटांगणे आलो. आलो लोटांगणे आलो. पुढे भार देखोनी. पुढे भार देखोनी. आज पिटले माझे कोणी. आज पिटले माझे कोणी. पुढे भार देखोनी. पुढे भार देखोनी. आजी फिटले माझे कोणे. आजी फिटले माझे कोणे. बहुत जन्माचे साखडे. बहुत जन्माचे साखडे. बहुत जन्माचे साखरे. बहुत जन्माचे साखर. दाटले पुढे 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 कोंदाटले पुढे. कोंदाटले पुढे. कोंदाटले पुढे. हे परब्रह्म सावळे
आलिंगने संताची या दिव्य झाली माझे काया मस्तक हे पायावरी त्यांच्या ठेविता दिव्य माझी